तर रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। शिंदेचे नेते भरत गोगावले आणि महेंद्र दळवींच्या कुटुंबियांनी विधान परिषद निवडणुकीतनं माघार घेतली। मात्र या निमित्ताने शिवसेना राष्ट्रवादीमधली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा उफाळून आली आहे। तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या वादानेही पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे। तटकरेंना विधान परिषदेसाठी मदत केल्यानंतर ठरल्याप्रमाणे भरत गोगावलेंना पालकमंत्री घोषित करण्याची मागणी शिंदेचे आमदार निलेश राणेंनी केली आहे। श्री रवींद्रजी फाटक जे आमच्या जिल्ह्यातले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, ते आमदार झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सन्माननीय अनिकेत तटकरे हेही आमदार झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। मंत्री भरत शेठ गोगावले यांना शब्द दिल्याप्रमाणे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री हे घोषित झाले पाहिजे। आमचे रायगडचे आमदार महेंद्रजी दळवी तसेच आमचे दुसरे आमदार महेंद्रजी थोरवे यांनी जे प्रस्ताव आणि मागण्या ठेवल्या या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनाही त्या अनुषंगाने न्याय मिळाला पाहिजे।